मी अमोद मेहता म्हसरूळला राहतो नाशिकमध्ये। साधारण 1.5 वर्षापूर्वी मला कोरोना आहे असं मला सांगण्यात आलं डॉक्टरांकडून। सगळ्या टेस्ट झाल्या आणि सांगितलं की हे पॉझिटिव्ह आहेत आणि यांना हॉस्पिटलायझेशन करावं लागेल। एखाद्या वेळेला न्यूमोनिया होऊ शकतो, ऑक्सिजनची गरज आताच आहे आणि ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत। तेव्हा ताबडतोब तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा असं मला सांगण्यात आलं। मला मनातून असं वाटत होतं की माझी प्रकृती चांगली आहे, मला या गोष्टींची आवश्यकता नाही असं मला वाटत होतं। म्हणून मी घरामध्ये सर्वांशी चर्चा केली। सर्वांचं म्हणणं पडलं, डॉक्टर म्हणतात की हॉस्पिटलाइज आपण करूया। माझ्या मनात होतं की मला हॉस्पिटलची गरज नाही आणि मी दुसऱ्या औषधानं बरा होऊ शकतो किंवा घरी औषधं घेऊन मी बरा होऊ शकतो। पण सर्वांचंच म्हणणं होतं। मग मी माझ्या मोठ्या मुलाला प्राजक्तला सांगितलं की जे काय व्हायचं ते मला घरातच होऊ दे, मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, दुसरा कुठला पर्याय असेल तर सांग। त्यांनी मला कारखान्यातला अनुभव सांगितला। कारखान्यातल्या जवळजवळ 45च्या वर कामगारांना करोना झाला होता आणि डॉक्टर भोंगडे यांचा ट्रीटमेंट घेऊन, त्यांची औषधं घेऊन ते सर्वच सर्व छान बरे झाले। हा अनुभव ऐकल्यानंतर मी माझ्या मुलाला सांगितलं की मला याच डॉक्टरांचं औषध घ्यायचं आहे, मला कुठेही जायचं नाही, घरीच मला ही औषधं हे करून दे। त्याप्रमाणे मी डॉक्टरांशी त्यांना संपर्क साधला, माझाही संपर्क करून दिला। मी डॉक्टरांशी सविस्तर बोललो आणि सांगितलं की मला ह्या गोष्टी आहेत, पण मला मनातून खात्री वाटते की मी बरा होऊ शकेल। डॉक्टरने सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि मला सुंदर औषधं सांगितली की काय काय गोष्टी घ्यायच्या। ते म्हणाले की तुम्ही ठरल्याप्रमाणे घ्याल का? म्हटलं हो, त्या वेळेला त्याप्रमाणे मी बरोबर घेईन, तुम्ही चिंता करू नका। डॉक्टरांनी मला सगळ्या प्रकारची औषधं, त्यामध्ये गोळ्या होत्या त्या आणि लिक्विड होती, ती केव्हा केव्हा घ्यायची त्यांनी सांगितली आणि अगदी बिनचूकपणे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतल्या। मला एका गोष्टीचं खूप समाधान वाटतं आणि आश्चर्य वाटतं की रोज सकाळी डॉक्टरांच्या याच्यातून मला फोन येत असत, तर एखाद्या वेळेला डॉक्टरही बोलत असत, माझी सगळी विचारपूस ते करत, काय फरक आहे हे ते जाणून घेत असत आणि मला काय बदल करायला पाहिजे हेही ते सांगत असत। त्याप्रमाणे मी बदल करत असे। एखाद्या वेळेला लिक्विड जी सांगितली होती ती वाढवून असेल किंवा कमी करून असेल, त्याप्रमाणे मी बदल करत असे आणि ही औषधं मला अगदी छान 5-5 दिवसाची बदल करून मी घेतली आणि त्या औषधांच्या घेतल्यानंतर साधारण 15 दिवसानंतर मी छान बरा झालो। इतका ठणठणीत बरा झालो की माझी उमेदही वाढली, माझी अशक्तपणा जाणवत होतो ही कमी झाला आणि त्या औषधानंतर मला खूप बरं वाटलं। इतकं बरं वाटलं की आज घडीला मी 7-7 किलोमीटर चालू शकतो। आमचा गजपंथ डोंगर आहे, तिथे आमचं देवस्थान आहे, त्याला चांभारलेलं म्हणतात, तो मी चढून जाऊ शकतो। कुठेही न थांबता 435 पायऱ्या मी छान चढून जाऊ शकतो। मला दम येत नाही, थकवा वाटत नाही आणि उतरतानाही मला काही त्रास होत नाही। आज मला कोणताही त्रास नाही। सर्व प्रकारचे व्यायाम मी छान करतो, योगासन करतो, प्राणायाम करतो, एक्झरसाइजेस करतो, स्ट्रेचिंगचे व्यायाम करतो, बॅलन्सचे व्यायाम करतो, सर्व छान व्यायाम होतात माझ्याकडून आणि माझी प्रकृती आज 82व्या वर्षीसुद्धा, माझं सध्या 81 पूर्ण झालीत आणि 82वं वर्ष लागलं आहे, त्या वयामध्ये सुद्धा माझी प्रकृती अतिशय ठणठणीत आहे। ते अनुभवतोय मी। हे केवळ डॉक्टरांच्या जी औषधं मला दिली त्याचा हा परिणाम आहे। म्हणून मी डॉक्टर भोंगडेंचे खूप खूप आभार मानतो की मला त्यांनी या वयातही अतिशय सुंदर प्रकृती दिली आणि फार चांगलं आयुष्य दिलं। धन्यवाद। माझा अनुभव घेतल्यानंतर मला साहजिकच वाटतं की माझ्यासारखे अनेक पेशंट आहेत की ज्यांना योग्य प्रकारचा उपचार मिळाला तर त्यांचीही प्रकृती चांगली होते। वेगवेगळ्या आजारावरती हा उपचार होऊ शकतो का हे कृपया डॉक्टरांना विचारावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं डॉक्टर भोंगडेंना भेटून त्यांना आपल्या आजारावरती जर व्यवस्थित सांगितलं तर मला खात्री वाटते की याचा फायदा जसा मला झाला तसा अनेकांना, अनेक रोगावरती हा होऊ शकतो असा मला विश्वास वाटतो। तेव्हा आपण जरूर त्यांना विचारावं आणि माझ्यासारखं प्रकृती ठणठणीत करावी।